नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉग मध्ये. तर आज काय, आज आहे वट सावित्री. काय वट सावित्री पौर्णिमा. वट सावित्री पौर्णिमा. आणि प्राजू काय आणि बनवतीये? सकाळ झाली, आम्ही उठलोय, ब्रश केलाय आणि नेहमीप्रमाणे प्राजूला भूक लागली, पोटात कसं व्हायला लागलं कारण तिला आज उपवास आहे. मला सगळं उठलं काहीतरी गेलं नाही की कसं तरी होतं असं पाणी. तर प्राजू काय बनवतीये? हो, तर मला काही सुचलं नाही, मग मी काय बनवते एकदम सोपा ब्रेकफास्ट, शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाण्याचे लाडू मित्रांनो, सकाळ सकाळी आज शेंगदाण्याचे लाडू खायचे. आणि मी पण आज उपवास धरलाय कारण आज वट सावित्री पौर्णिमा आहे आणि मला पण नवजन्म बायको भेटली पाहिजे म्हणून मी पण फास्ट केलं. बाकी गोष्ट वेगळी, कारण तिने काय यावेळेस प्राजू काय म्हटली नाही, कारण दरवेळेस म्हणायची की तू पण धरायला पाहिजे, पण यावेळेस मी आज मनाने धरलाय. ओके गाईस, येस. तर मला कोणी म्हणू शकत नाही तू का नाही धरला, तू पण धरायला पाहिजे. लास्ट टाइम कोणीतरी भांडलो होतो, तू पण धरायला पाहिजे असं, तू का नाही धरला होता का last नव्हतं time? धरला मी. अच्छा. त्यामुळे यावेळेस मी भांडले धरलाय, चला नव्हते ट्राय आज करूया नाही. म्हटलं. मी नव्हतं भांडले आज, मी तुला बोलली पण नाही की तू पकड. हा, तर मी पकडलं ना. तर मस्त शेंगदाण्याचे लाडू खाऊ. आणि तयारी आज काय स्पेशल? आज स्पेशल आम्ही हाफ डे उपवास धरणार आहे. कदाचित माझ्या मम्मीने फोन नाही उचललाय, आता बघू. आमच्याकडे हाफ डे धरतात, त्यानंतर मग भाजीपोळी खाऊ शकतो, बट आता बघू. आम्ही तर पोळ्या सांगितल्या मावशींना, आता आम्ही नॉट शुअर. उपवास मनातून भाव महत्वाचा ना. तर मस्तपैकी मी साडी घालेन. आम्ही एक साडी घेतली माझ्यासाठी. आता रेडी होणार, मग फोटो हवा करणार, प्राजू हवा करणार. 7 जन्म मला हीच बायको भेटते, 7 जन्म हाच नाही. 7 का 70 सॉरी, 7 असतं ना, 70 काय, फक्त 7 जण. 70 जन्म घेतलं तर 71 वर घेणारच नाही माणूस. का? म्हणून 7च ठेवले. पूर्वीचे लोक हुशार होते, त्यांनी 7च ठेवले. का? 7 येते ना, 7च जन्म असतात माणसाला. नंतर माणसाचे जन्म 7च असतात, बाकी प्राण्यांचे जन्म असतात. बरोबर. ते हुशार आहे हा माणूस. आता बघा माझं लाडूचं मिश्रण फिरवते आणि आम्ही ब्रेकफास्ट करतो. 2 मिनिटं मी तुम्हाला दाखवते लाडू. टेस्ट यू. हे बघ काय रेडी. येस, मी तुम्हाला स्वॅगीची टेस्ट दाखवते. स्वॅगीची टेस्ट कसं आहे? चुकलास तू. झालेलं मस्त आहे. असं माहिती आपण ना, मला एक रील आलेली, आय डोंट नो गाईस तुम्ही पाहिली की नाही. आलिया भट्टची एक रेसिपी, ज्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं आणि गूळ या 3 गोष्टी, असं स्किन ग्लो रेसिपी काहीतरी. स्वॅगी खरं आहे, हात हसतोय. आणि ते खरंच ऍक्च्युली भारी लागतं स्नॅक म्हणून, है ना. छान लागते. मी लाडू बनवणार होते, पण मला लाडू बनवायला एवढा टाइम का वेस्ट करायचा, जर असं खाऊ शकतो. तेच तर, ऑलरेडी स्वागीला गोल गोल फिरवते, लाडूला का फिरवायचं. उपवास आहे म्हणे आज. सकाळी सकाळीच खायला बसली, सकाळी उपवास आहे. तुझा पण आहे ना स्वॅगी, मग तुझं खातोय. सकाळी सकाळी खायला बसले हो. आधी पोटोबा मग वटोबा. वडोबा. हे बघ कसं आहे मॉर्निंग. ब्युटी विथ आळस. तर नाश्ता करतो. बाय, भेटूया. झाली प्राजू तयारी? छान दिसते. थँक्यू. ग्रीन साडी मस्त दिसते प्राजूवर. छान दिसते ना. त्यात हिरवा चुडा. येस, नवरीसारखं घातला मी खूप सारा, है ना. हो, काय काय असतं यात माहिती आहे तुला? आम्ही ते रील मध्ये पाहिलं, ते सगळं घेते. रील तुला नाही माहिती रिअल मध्ये? नाही, एवढं लक्षात नाही राहत ना. ते सगळं असं बाजूला काढता की असं ठेवतं, मला माहिती आहे. काय हे काढता ना बाजूला. एक पान घेता, ते पान- नागिनीचं पान ठेवतं, ते सुपारी काहीतरी असतं. तू एकदा बघ ना. जेव्हा हे असं करायचं असतं ना, तेव्हा असं वाटतं मोठं माणूस पाहिजे सांगा. मोठा माणूस. आता आपणच मोठे प्राजू. आता तूच मोठी इथं. काही दिवसांनी तुलाच विचारतील कसं करता हे. कोण विचारेल? म्हणजे तू मोठं झाल्यावर विचारतील ना. हे पण असं काढून ठेवता का, माहित आहे का तुला? नाही, हे असंच ठेवतो आहे. कडक दोरा आणला कसं की तुटला ना पाहिजे. दोरा कडक आहे. आणि तुझ्यासारखाच आहे तो कडक. प्रसाद पण आणलाय. प्रसाद हा थोडा पाहिजे ना. आपण आता झालंय मोस्ट ऑफ द प्रसाद मी वाटीत काढते. दूध लागतं ना, दूध आणि पाणी ना. दूध फ्रीजमध्ये ठेव.
ते घेते मी, तू तोपर्यंत सांगू मला. चालेल? हो बाय. बाय. मित्रांनो, राजूसाठी गजरा आणलाय मी. राजूसाठी गजरा आणलाय, त्याच्यासाठी घेऊन जातो आता. राजू तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? सरप्राईज त्यासाठी. गजरा विसरला तर तुला सांगायचं. Thank you. येस. तू कसं काय लक्षात राहिला? येस. गजऱ्याशिवाय अधुरं आहे. बरं झालं, थँक्यू. ये. मला लक्षातच नाही आलं. लग्नाच्या वेळेस लक्षात येत असं नाही. येस, त्यामुळे मी घेऊन आलो तुझ्यासाठी. तू छान दिसते ना गजऱ्यामध्ये. तुला लावता येतो का पण? येस, मी लावतो ना. चालेल. कसं लावूया? नमस्कार मित्रांनो, हे बघा प्राजू काय रेडी झाली आहे. किती छान दिसते. मस्त साडी घातली तिने आज ग्रीन कलरची. मी गिफ्ट केलेली आणि ती एकदम, आणि मी तिच्यासाठी खास गजरा घेऊन आलो. तर गजरा पण तुम्ही बघा किती छान दिसतोय. मीच लावून दिलाय, त्यामुळे तो छानच हो, दिसतो. गोड प्राजूने दिसतं. सगळी मला रेडी केली. खूप छान वाटते. स्वॅगीने सगळं मला व्यवस्थित आणून दिलं. Yes. आणि विसरला नाही काही पहिली गोष्ट तर. आणि तुझं ऑफिस पण सुरू आहे, बट स्टील इज मॅनेजिंग. आणि आता जस्ट आम्ही पूजा करायला जातोय खाली. मस्त रेडी झालोय, आता पूजा करून येतो. छान दिसते राजू, एक नंबर दिसते. तुझी नथ बघा किती सुंदर दिसते. साडी एक नंबरच दिसते प्राजू. भारी वाटतं मला असं. येस. येस. बाय बाय गाईज. चला आता मी देवाकडे. बाप राजू. राजूने मस्त पूजेची ताट केलंय आणि ती जाती आता. वडाचं झाड कुठे आहे माहिती आहे का तुला? शोधूया. शोधलं की सापडेल. पिंपळाला नको बोलू. पिंपळाला हे केलं ना, ते बघ, बघितलं साडी ती घालू कशी दिसते, शिंकताना कशी दिसते. राजू दुसऱ्या झाडाला गेलं ना, जास्त वर्ष भेटतो बरं का नवरा. वडाच्या झाडाला 7 जन्मच भेटतो. चांगली गोष्ट आहे ना साईडला. राजू किती घेऊन चालली, नाही तर मला देत असते. आज तिने स्वतः घेतलंय, मला बोललो नाही. मी तुला काहीच त्रास नाही दिला. येस, एक दिवस तर माणसाला त्रास नाही दिला पाहिजे. ते पण वट सावित्रीच्या दिवशी. वा वा वा, काय गर्दी, काय मंदिरात गर्दी. काय काय कसं असतं बघ, अगरबत्ती लावते. हा कर बिंदास. आपलाच आहे वड, नवरा पण आपलाच आहे, वड पण आपलंच. आपल्याला फक्त मिक्स होईल. त्यावर ठेव सगळं. नाही नाही तसं नाही का, तसं काही नाही, एका याच्यावर ठेवलं बरं. विचार करून मग जन्म काय. काहीतरी म्हणावं लागतं बरं का. अरे काहीतरी म्हणावं लागतं. 100 जन्म 7च म्हणावं लागतं. तुला मोजायचे असतात ते. तुला किती घ्यायचे?
कार चालव ना. काहीतरी हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. कोण किती जग मग ते काय माहिती. प्रेशरच असतो बायकांना 7 जण. आज आपण किती भारी दिसतोय ना दोघं पण येस. फिल्ममध्ये. प्राजूची पूजा झाली बघा तुम्ही, किती मस्त दिसते. असं वाटतं जस्ट 8 दिवसापूर्वी लग्न झाले. तिला विचारलं पण ना एक मला विचारलं काकूंनी. म्हणजे तुझी पहिली का? तुला असली का? हा मी म्हटलं दुसरी, पण माझी तिसरी आहे. येस, खोटं सांगितलं प्राजूने मला म्हणजे. असं तिची वाटलं ऍक्च्युली की- पहिली वाटतीये. छान दिसते आणि प्राजू. दोघं पण चांगले दिसतात म्हणून प्रेम मध्ये ना. मला बरं, तू अशी साडी घालत जा ना रोज. पॉसिबल आहे का स्वॅगी? आणि तेच तर 2 तास लागताय ना, ऑफिस कधी करणार? ओके सो पूजा झाली आहे आणि आम्ही पूजा करून वरती आलो. खूप ऊन होतं, माझं थोडंसं घाम आलाय. आता रेडी होऊ मस्तपैकी. तू ते बातम्या देत होते सारखं बोलते. आता इथे पाऊस पडलेला आहे विदर्भात, आता मराठवाड्यात पण पडणार आहे. मला गरम होते गाईज. आता ती दिवसभर अशीच थांबणार आहे. दिवसभर थांबायला पाहिजे ना, वट सावित्री पूर्ण दिवस असते ना. दिवसभर तू अशी थांब म्हणजे मी तुझ्याकडे बघत तुझं आहे. बांगडा बघ. हिरवा चुडा. त्याच्यामुळे अजून वाटतं तू नवरी झाल्यासारखी है ना. अच्छा मी तशी नाही वाटत का? तशी वाटते रे, पण ते घातल्यावर अजून वाटतं ना. मला खूप आवडतं एवढा हिरवा बांगडा. हम्म. आणि मी Yes. लग्नाचेच मला लय कंटाळा यायचं, पण त्यातून आवडतं. आता काय उपवास सोडता का? नाही. नाही उपवास दिवस. संध्याकाळी हो, संध्याकाळी. काय खाणार मग आज? काय आपल्याला? आज आपल्याला ही हवा आहे पाणी. वा, आज नाही. हवा आणि मला असं वाटतं मी परत एकदा शेंगदाण्याचं लाडू म्हणजे ते आज मग साडी सोड ना. सॉरी. शेंगदाण्याचं लाडू आणि ते जे आहे ते वापस बनवावं आणि संध्याकाळी ही साडी प्रेसला टाकून यावी वापस. सो प्रेस कशाला, दिवसभर ठेव. सगळे आता पण चेंज करणार आहे बाय द वे. तू पण चेंज ओके. करणार. येस. ओके सो थँक्यू गाईज. तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग बघत असाल तर. येस, So, थँक्यू सो thank you. मच फॉर वॉचिंग. आज वट सावित्री पौर्णिमा स्पेशल होता, त्यामुळे आम्ही जी काय तयारी केली, सकाळची धावपळ वगैरे, त्यामुळे आम्ही जे काय कॅप्चर करता येईल ते केलं. सगळं नाही करता आलं पण मोस्ट ऑफ केलं. तर प्राजू छान दिसते बाय द वे. दिवसभर ती अशीच असणार आहे माझ्यासाठी. तर थँक्यू सो मच फॉर वॉकिंग. वॉकिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सबस्क्राईब अस. थँक्यू. बाय बाय.